इंडिया आघाडीकडून शाहू महाराज यांना उमेदवारी देऊन प्रचाराची सुरुवात झाली आहे। संभाजीराजे छत्रपती यांचा 3 तालुक्यांचा दौरा पूर्ण होत आला आहे। तर दुसरीकडे महायुतीमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यामध्ये शंका आहे। जे महायुतीमध्ये सामील झाले त्यांना सामील होताना बरं वाटलं होतं, मात्र आता तिकिटासाठी मारामारी करावी लागत आहे। तिकिटासाठी ज्यांना पळापळ करावी लागत आहे त्यांच्या मागे जनता कशी राहणार? जे स्वतःचे तिकीट एका मिनिटात आणू शकत नाही ते जनतेचे प्रश्न काय सोडवणार? शाहू महाराज हे जनतेचे आवाज आहेत, ते संसदेमध्ये जनतेचे प्रश्न सोडवतील। विरोधकांचा कॉन्फिडन्स गेलेला आहे। मी 2 महिन्यांपूर्वीच बोललो होतो, भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी 7 खासदारांनी अपेक्षा व्यक्त केली होती। काल जयंत पाटील यांच्यासोबत आमची बैठक झाली। राजू शेट्टी यांची चर्चा उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुरू आहे। आमची चर्चा सुरू आहे, याला 2 ते 3 दिवस लागेल, मात्र आम्ही या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊ। महाविकास आघाडी म्हणून वंचित आमच्या सोबत यावी ही आमची अपेक्षा होती, मात्र सीट वाटपात मतभेद झालेले दिसत आहेत। ते भविष्य कधीपासून सांगू लागले हे मला माहीत नाही। असे असेल तर माझी कुंडली पत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावे लागेल। काँग्रेसची जागा येणार नाही तर मग 5 टप्प्यात निवडणुका का लावल्या? नेते मंडळी फोडायचं काम का करत आहेत? भाजप अवसान आणण्याचं काम करत आहे, त्यामध्ये तथ्य काहीही नाही। दिल्लीमध्ये 3 दिवस बसून त्यांची भेट न होणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने भूषणावह आहे। हा अपमान कोणाचा आहे हे महाराष्ट्राची जनता बघत आहे। गादीचा मान कोण ठेवत आहे आणि कोण नाही हे जनता बघत आहे। आम्ही शाहू महाराजांना विनंती करून उमेदवारी देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला, मात्र भाजपकडून साताऱ्याच्या बाबतीत निर्णय होत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान कोण ठेवत आहे हे लोकांना कळलं आहे। जनता विरुद्ध भाजप अशी निवडणूक आहे, पहिल्यापासून आम्ही सांगत आलेलो आहे। आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं श्रीमंत शाहू महाराजांना उमेदवारी देऊन प्रचाराची सुरुवातसुद्धा झालेली आहे। युवराज संभाजीराजेंचा जवळजवळ 3 तालुक्याचा गाव टू गाव दौरा आता पूर्ण होत आलेला आहे आणि प्रचारामध्ये आम्ही आता ऑलरेडी पुढं गेलेलो आहोत। महायुतीमध्ये उमेदवार कोणाला मिळणार ही शंका आहे आणि जे महायुतीमध्ये सामील झाले, सामील होताना बरं वाटलं होतं, परंतु आता तिकिटासाठी काय मारामारी करावी लागते, म्हणजे तिकिटासाठी ज्यांना पळापळ करावी लागते, जनता त्यांच्या पाठीमागे कशी राहणार? ज्यांना स्वतःचं तिकीट आणण्याबद्दल शाश्वती नाही, जे स्वतःचं तिकीट एका मिनिटात आणू शकत नाही, ते लोकांचे प्रश्न काय सोडवणार? आणि म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार, इंडियाचे उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हा जनतेचा आवाज आहे आणि निश्चितपणे कोल्हापूरचे प्रश्न संसदेत मांडून ते सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे। त्यांना त्यांच्या उमेदवारावर विश्वास नाही असं वाटते? नाही, मला वाटते कॉन्फिडन्स लूज झालेलं आहे। मी 2 महिन्यापूर्वी म्हणलो होतो की यातल्या 7 खासदारांनी भाजपच्या चिन्हावर उभा राहावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि म्हणून आता ह्या सीट वाटपाची लढाई त्यांची एवढी चालू आहे, टोकाची चालू आहे, ही नेमकं सीट कुणाला जाणार? शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला जाणार का भाजपला जाणार? हा वाद अजून मिटलेला नाही आहे आणि मला वाटते संभ्रम अवस्था, लोकांना जे शाश्वत पाहिजे ते महायुती देऊ शकत नाही, महाविकास आघाडीच देऊ शकतं। हे उमेदवारीच्या निवडी बसून विश्वास आम्ही लोकांना दिलेला। एकीकडे तुम्ही कोल्हापुरात आघाडी घेतली, प्रचार सुरुवात झाली, शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न होता, त्याने आमच्याबरोबर यावं। काही सीट वाटपात मतभेद त्या ठिकाणी झालेले दिसत आहेत, परंतु तरी देखील सकाळी आज अनेक आमच्या प्रमुख नेत्यांनी विनंती केलेली आहे की अजून वेळ गेलेला नाही, अजूनही काही मार्ग निघत असतील तर मार्ग काढण्याची सकारात्मक भूमिका महाविकास आघाडीची आहे। चर्चा वरच्या पातळीवर सुरूच आहे त्यांची, आज सकाळीसुद्धा झाली, काही काल झाली, उद्यासुद्धा काही बैठका मुंबईमध्ये थोरात साहेब, नाना पटोले जी असणार आहेत त्या चर्चा होणार आहेत। चर्चा चालूच आहेत आणि आदरणीय पवारसाहेब, उद्धवजी हे देखील बोलत आहेत, त्यामुळे या कंटिन्युअस चर्चा चालू आहेत आणि म्हणून आम्हाला वाटतं की काहीतरी चांगलं घडावं ही आमची अपेक्षा आहे। मला माहीत नाही ते भाकीत कधी बसणं सांगायला लागले किंवा भविष्य कधी बसणं सांगायला त्यांनी चालू केलं मला माहीत नाही। मला वाटते मग माझी कुंडली पत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावं लागेल विचारायला की भाकीत कधी बसणं भविष्यवाणी सांगायला लागला। आणि जर येत नाही मग 5 टप्प्यात कशासाठी या निवडणुका महाराष्ट्राच्या लावल्या? मग नेते मंडळी फोडायचं काम का चालू आहे? उसेंडींचा प्रवेश का केला? अशोक चव्हाणांना का घेतलं? मिलिंद देवरांना का घेतलं? असे अनेक प्रश्न आहेत आणि भाजप हा अवसान आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते, काही तथ्य त्यामध्ये नाही आहे। हे होणार नाही हे सगळं लोकांना माहीत आहे। लोक वाट बघत होते भाजपच्या उलटं मतदान करायला आणि ती संधी आम्हाला जनतेला आता मिळालेली आहे।